नमस्कार. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार या ब्रीदवाक्याने संचलित श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर यांचे राजे रामराव महाविद्यालय जत येथे मी रवींद्र रामचंद्र काळे सध्या सहाय्यक प्राध्यापक म्हणून मराठी विषयासाठी नियुक्त आहे. सध्याच्या स्थितीमध्ये कोरोनाची महामारी सर्व भारतावर आणि पूर्ण जगामध्ये थैमान घालत असताना शिक्षण हे कधीही थांबू नये, ते सदैव सुरळीत चालत राहावे या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाने सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि सर्व शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांचं शिक्षण बंद पडू नये म्हणून ऑनलाईन शिक्षण एक नवीन संकल्पना आपल्यासाठी आणलेली आहे. 12वीचा वर्ग हा आपल्या आयुष्यातील महत्वाचा वर्ग असून यासाठी त्यांचं शिक्षण बंद पडू नये यासाठी मी आपल्याला मराठी विषयाचा पाठ रेशीमबंध याच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करणार आहे किंवा रेशीमबंध डॉक्टर युम पठाण लिखित हे गद्य आपल्या लक्षामध्ये कसं राहील, याचा आपल्या जीवनामध्ये कसा उपयोग होईल आणि हा पाठ आपल्या जीवनामध्ये काय सांगून जाईल याच्यासाठी मी आज आपल्याला या पाठाचं मार्गदर्शन करणार आहे. तर सुरुवातीला आपल्याला या लेखकाची प्रस्तावना आपण पाहूया. सुप्रसिद्ध साहित्यिक, संत, साहित्याचे वासंगी अभ्यासक, कथा लेखक, संशोधक, संपादक व नामवंत व्यक्ती. पद्मश्री या सन्मानाने भारत सरकारकडून गौरवण्यात, तसेच ज्ञानोबा तुकाराम या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने महाराष्ट्र शासनाकडून सन्मानित ते झालेले आहेत. शाळेत असल्यापासून लेखनाला त्यांची सुरुवात झालेली आहे. विविध नियतकालिकामधून विपुल कथालेखनही त्यांनी केलेलं आहे. मराठी बखरीतील फारसीचे स्वरूप या विषयावर संशोधन त्यांनी केले. प्राचीन मराठी व हिंदी साहित्याचे संशोधक हा त्यांचा विशेष आवडीचा प्रांत आहे. भाऊसाहेबांची बखर, मराठवाड्यातील लोककथा, महानुभाव साहित्य संशोधन खंड 1 इत्यादी संशोधनपर संपादित ग्रंथ त्यांनी प्रकाशित झालेले आहेत. संत साहित्य चिंतन, शोधणी, आठव ज्ञानदेवांचा, ज्ञानदेवीचा, अजून आठवत इत्यादी लेखन संग्रही त्यांचे प्रकाशित झालेले आहे. मराठवाड्यात विखुरलेल्या शिलालेखांचा, ताम्रपटांचा शोध हे त्यांचे अत्यंत मौलिक संशोधन त्यांनी हे कार्य केलेले आहे. 1990 साली झालेल्या पुणे येथे 63व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. रेशीमबंध हा पाठ आज आपण पाहणार आहोत. या ललित गद्य पाठामधील उत्तर, रात्र, पहाट आणि सकाळ या प्रहरांचे ललितरम्य शैलीतील वर्णन वाचकाला चैतन्याचा परिस्पर्श घडवते. उत्तर रात्रीपासून पहाटेपर्यंतची नीरव शांतता आणि निद्रिस्त भोवताल, पहाटेनंतर सकाळपर्यंत वृक्ष, विली, पाखरांना हलकेच येणारे जाग यांची संवेदनशील मनाने टिपलेली जिवंत शब्दचित्रे मनाला अतिशय उल्हास करतात. वृक्ष, वेली, फुले, पाखरे यांच्याबद्दल वाटणाऱ्या आत्मिक ओढीमुळे त्यांचे आणि आपले युगायुगांचे नाते आहे असे लेखकाला वाटत. या नात्यातलाच लेखकाने रेशीमबंध असे सुंदर नाव दिले. पहाटे, पाखरे आणि पहाट परस्परांना भेटायला किती आणि कशी उत्सुक आहेत या संबंधीचा अनुभव लेखकांनी अत्यंत तरलतेने शब्दांकित केलेला आहे. पाखरांचा चिवचिवाट, गुलमोहराचा स्वागत सडा, निशिगंधाच्या सुगंधाची उधळत अशा पार्श्वभूमीवर होणारी प्रसन्न सकाळ लेखकाने तितक्याच प्रसन्न शैलीत कशी चित्रित केलेली आहे हे अभ्यासण्याजोगे आहे. आता आपण मुख्य पाठाला सुरुवात करत आहोत. मध्यरात्र केव्हाच उलटून गेलेली असते. उत्तर रात्रीनं हलकेच आकाशात पाऊल ठेवलेलं असतं. इतकं हळुवारपणे, इतकं अलगद, इतकं मुलायम की कोणाला चाहूल देखील लागू नये. पण ही चाहूल मला मात्र सहज लागते. तिच्या पावलांची मंद मंद नाजूक स्पंदन माझ्या मनात मात्र कुठेतरी उमटत राहतात. जणू त्यामुळेच मग माझा डोळा लागत नाही, पुरेशी झोप झाली आहे असं वाटत राहत. प्रस्तुत उतार्यामध्ये लेखक ज्यावेळेस उत्तर रात्रीच्या 3च्या सुमारास जागा होतो त्यावेळेस निसर्गामध्ये होणारी हालचाल, आजूबाजू
घराच्या भोवती बागेमध्ये होणारी हालचाल आणि निसर्ग करत असलेला त्याच्यामधला बदल हा या उतार्यामध्ये स्पष्ट झालेला आहे. मी हलकेच उठतो, चूळ भरतो, डायनिंग टेबल जवळ येतो, त्याच्या जवळची खिडकी हलकेच उघडतो. रात्रीच्या नीरव शांततेची निद्राभंग होऊ नये म्हणून बाहेर पाहतो तो आसमंतात काळा कुळकुळीत अंधार दाटलेला. बागेतल्या साऱ्या झाडांचा, साऱ्या वेलींचा देखील डोळा लागलेला. त्यांच्यावरची पाखरं देखील गाढ झोपलेली. त्यांचा चिवचिवाट अजून सुरू झालेला नसतो, कारण आता फक्त पहाटेचे 3-3:30 तर वाजले. का कुणास ठाऊक ही वेळ मला फार आवडते. सारं जग साखेर झोपेत असतं. साऱ्या चिंता काळज्या मिटल्या विरलेल्या असतात. मन कसं समेवर आलेलं असतं. मला वाटतं आपलं खरोखर मन हेच असतं, जे सुखदुःखाच्या पलीकडे कुठेतरी दूर दूर गेलेलं असतं. आपलंच नव्हे तर या दुधाळ सायलींचं देखील, तांबडसर बोगनविलींचं देखील, केशरी गुलमोहराचं देखील, जांभूळसर जॅक्रॉन्डाचंही देखील, किरमिजी निळसर पिवळसर येवल्याला इंद्रधनुष्य फुलांच्या घाणेरीचंही देखील, पांढऱ्या शुभ्र आणि रक्तचंदनी चाफ्याचं देखील. लेखक ज्यावेळेस 3-3:30च्या सुमारास उठतो आणि उठल्यानंतर आजूबाजूच्या फुलांचं होत असलेला बदल, सगळे नीरव शांतता आणि सगळे झाडं फुलं वेली हे देखील त्यावेळेस निद्रस्त असलेली त्यांच्या मनातली भावना हे या उतार्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. या साऱ्यांमध्ये मी माझ्यामध्ये असं कोणतं बरं नातं आहे, कोणते रेशीमबंध आहे, कोणती जवळीक आहे, केव्हा पहाट होते आणि केव्हा मी या साऱ्यांना भेटतो अशी असोशी मनाला का बरं लागून राहते. हे रेशीमबंध कुठेतरी आदित्मावाकडे मनाला ओढून तर नेत नाहीत ना. मानवाला निसर्गाची जी ओढ युगानुयुगापासून लागून राहिलेली आहे ती या आदिम रुजू स्नेहबंधामुळे तर नाही. पहा, प्रस्तुत उतार्यामध्ये लेखक हे स्पष्ट करतोय, लेखकाला यांची ओढ लागलेलीच आहे. लेखक मध्यरात्री जरी उठून या सर्वांचं निरीक्षण करत असला, या निसर्गाचं होत असलेला बदल जरी तो सामावून घेत असले, तरी देखील त्यांना सकाळ होण्याची आणि या सर्वांना हे फुले पक्षी वृक्ष यांची जाग्या होण्याची त्यांच्या मनाला लागलेली एक हुरहुर आणि केव्हा हे जागे होत आहेत आणि केव्हा मी यांना जाऊन एकदाशी भेटतोय ही मनामध्ये असलेली त्यांच्या मनातली एक खंत ते बोलून दाखवत आहेत. याच खंतीमधून त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतोय की का बरे या वृक्षांची या निसर्गाची मानवाला इतकी ओढ लागलेली आहे, का माणूस इतका या निसर्गावर अवलंबलेला आहे, किंवा का हा माणूस या निसर्गाला एवढं आपलंसं करत आहे. ही खूण आपल्याला आदित्मवादाकडे तर घेऊन जात नाही ना. मी डायनिंग टेबल जवळ येतो तेव्हा भान येतं की आपण उघडलेल्या खिडकीतल्या काळोखात सायलीचा, मोगऱ्यांचा आणि चाफ्यांचा सुगंध शोधत होतो. जॅक्रॉन्डाची निळाई जांभळाई शोधत होतो, बोगनवेलीची लाली शोधत होतो आणि केशरी गुलमोहराई शोधत होतो. काळ्या अंधारात हे सारेच विसावले होते, सुखावले होते आणि माझं वेड मन मात्र तेव्हा त्यांना केव्हा जाग येते याची आस लावून बसतो. पहा, लेखक आपल्या घरातल्या वेगवेगळ्या वस्तूंचा या उतार्यामध्ये समावेश करतात आणि आपल्या सद्यस्थितीचं ते वर्णन करत स्पष्ट करत असतात की मी या निसर्गाकडनं कुठल्या गोष्टीसाठी मी यांच्याकडे वळलेलो आहे आणि मी यांच्याकडनं काय शोधत आहे. जसं उदाहरणात ते म्हणतात की मी चाफ्यांचा सुगंध शोधत होतो, जॅक्रॉन्डाची निळाई जांभळाई शोधत होतो आणि गुलमोहराची बोगनविलीची लाली शोधत होतो. या पद्धतीनं लेखकाला या वेगवेगळ्या वेलीकडनं फुलाकडनं लागलेली जी आस होती, त्यांच्या मनाला जी लागलेली आस होती ते बोलून स्पष्ट करत आहे. असं मला या वृक्षवेलींच्या बाबतीत वाटत नाही तर माझ्या लहानग्या नातीबद्दलही वाटत. तिचं नाव अल्विशा. माझ्या मुलीची अल्मासची ती लहान मुलगी. तिचं नाव जसं जगावेगळं आहे तशीच ती ही मुलखा वेगळी आहे. अजून वर्षभराची देखील झाली असेल नसेल, अल्मास आमच्याकडे राहायला आली की अल्विशा ही तिच्या बरोबर येते. पण
दिवसभर असते ती माझ्याच अंगाखांद्यात. मला बिलगून बिलगून ती रात्री आईजवळ गाढ झोपते. तेव्हा शैशवातील नितळता किती मोहक असते ते जाणवतं. मी असा उत्तर रात्री डायनिंग टेबलवर लिहायला बसलो तरी तिची आठवण होते. अलविशा उठली की नाही ते हळूच डोकावून पाहतो. ती केव्हा उठेल, मी खुदकन हसत आपल्याकडे पाहून आपल्या अंगावर झेपेल असं वाटत राहत. पण ही झाडं मी यावेळी जशा यावेळी निवांत झोपलेल्या असतात तशीच अलविशा देखील गाढ झोपलेली असते. ती उत्तर रात्रीची नीरवता आणि अलविशाच्या गाढ झोपेतील निरागस शांतता यात किती कमालीचं आश्चर्यकारक साम्य आहे नाही. हे नातं देखील आदिम नातच नाही का, निसर्गातलं आणि मानवातलं. शेवटी ते दोघेही एकाच विश्वाचे दोन घटक आहेत. हा विचार हे नाजूक नातं पाकळी पाकळीनं उलगडून लागतं. पहा, लेखक निसर्गाचं ज्याप्रमाणे वर्णन करत होता, निसर्गाच्या वृक्ष विधीचं, त्यांच्या फुलांचं, त्याच्या सुवासाचं ज्या पद्धतीनं लेखकाला ओढ होती की हे केव्हा एकदाशी जागे होत आहेत आणि केव्हा मी यांच्याशी भेटतोय, त्याचप्रमाणे लेखकाला आणखीन एका गोष्टीचं वेध लागलेलं होतं. ते म्हणजे तिची नात अलविशा होय. तिच्या संबंधी लेखक माहिती देताना किंवा सांगताना स्पष्ट करतो की अलविशा अजून 1 वर्षाचीही नाही तरी देखील जेव्हा अलविशा ही लेखकाजवळ येते त्यावेळेस ती लेखकाच्या अंगाखांद्यावरच खेळत राहते. आपण याच्या पुढचा उतारा पाहूया. सर्वात आधी जाग येते ती आमच्या बागेतल्या पाखरांना. मी पहिला चहा करून घेऊन त्याचे घोट घेत घेत काय लिहावं याचा विचार करत काहीसा संभ्रमात असतो. त्यावेळी ही इवली इवली पाखरं गुलमोहराच्या घरट्यातून जॅकरोंडाच्या फांदीवरून हळूहळू डोळे किलकिले करून पाहतात. पहाटेच्या प्रकाश किरणांना खुणावतात. आपसात हलकेच कुजबुजू लागतात. पहाट झालीये काय असं विचारू लागतात. खरंच तर पहाटच त्यांना विचारत असते की मी येऊ का तुम्हाला भेटायला. पहाटेचं आणि या इवल्या इवल्या पाखरांचं देखील असंच काहीसं जवळीकचं नातं आहे. त्यांनी पंख फडफडल्याशिवाय पहाट देखील आकाशात येत नाही. त्यांच्या पंखाची फडफड ऐकली की पहाटेला देखील राहवत नाही. मग ती आकाशात हलकेच पाऊल टाकते. इतकं हळुवार की तुम्हाला त्याची गंध वारता देखील लागते. पहाट कशी होते हे देखील पाहण्याजोगं आहे. पाहण्याजोगच नाही तर अनुभवण्याजोगही आहे. मला तर तो नेहमीच एक अनोखा, लोभसवाणा, नाजूक, तरल अनुभव वाटला आहे. तुम्ही केव्हा तरी असेच उठून बघा, म्हणजे तुम्हालाही त्यातला आल्हाद जाणवेल, त्यातली तरलता जाणवेल, त्यातली नजाकत जाणवेल. प्रस्तुत उतार्यामध्ये लेखक पहाटेच्या वेळेसचं निसर्गातलं वर्णनही स्पष्ट करत जातात. त्यांच्या दृष्टिकोनामध्ये जेव्हा पहाटेची सुरुवात होते तर सर्वात अगोदर जर काही घडत असेल तर तो म्हणजे पाखरांचे पाखरांची चिवचिवाट. होय, पाखरांचा चिवचिवाट हा पहाटे होण्याचं एका दृष्टिकोनामध्ये संकेतच आहे. लेखकाच्या मते पाखरे हे पहाट झालेल्याचा संकेत तर आहेतच, परंतु एका दृष्टिकोनामध्ये पहाटही ठरवते, पहाटही चिमण्या पाखरांनाच विचारते का मी येऊ का, म्हणजे मी उदय होऊ का, मी तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करू का. अशा पद्धतीनं आपण रेशीमबंद या पाठातील पहिला भाग पाहिलेला आहे. धन्यवाद.